हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला। अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये संततधार। राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार। मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत। तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। शहराला चारही बाजूने पाण्याचा वेढा। डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। पालघरमध्ये गेल्या 16 तासापासून मुसळधार। नदी, नाले आणि ओढ्यांना पूर। डहाणूच्या कासा गावाला पुराने वेढलं। नागरिकांचं स्थलांतर। पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना आज सुट्टी। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय। पालघरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात। मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा। आज सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांची पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंदची हाक। सुजात आंबेडकरांकडून सर्वांना सामील होण्याचं आवाहन। दिल्लीत पुन्हा राडा। संसद मार्गावर पुन्हा दगडफेक। एसीपी भगतसिंग यांच्या 3 पोलीस कर्मचारी जखमी। दगडफेकीनंतर अश्रू गॅसचा वापर। पोलिसांचा लाठीचार्ज। परिसरात तणावपूर्ण शांतता। कॉक्रोच जनता पार्टीने मागण्यांचं निवेदन दिलं। सरकार त्यांच्याशीही चर्चेला तयार। नड्डांकडून कॉक्रोच जनता पार्टीला चर्चेचं निमंत्रण। राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी। विद्यार्थ्यांच्या मागण्या। विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही।